हे बघा, तर आता मी हरभऱ्याचं कालवण करते ना, ते तुम्हाला सांगितलं होतं ना का मध्ये काळ्या चण्याची भाजी केली म्हणून. तर हे बघा, आता ह्याचं त्यात मी आता घरगुती मसाला घातला म्हणजे केसूर चटणी आणि घरची धना पावडर मी वाटून घेते मिक्सरला. धना पावडर आणून स्वच्छ करून त्याला मिक्सरमध्ये वाटते आणि करून ठेवते एकदा स्टोर. तर आता बघा, तर हे सगळं आता एकत्र मिक्स करून घेते मी. तर आता मी हे बघा चण्याची भाजी टाकते. तर आता बघा, हे आता भाजीला मी फोडणी दिलेलं आहे. तर बघा, हे बघा, ते आता ह्याला आपण आता 5-10 मिनटं शिजू द्यायचं. जी भाजी आहे मस्तच.